नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. चाकणकर आणि खरात 3 दिवस गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये एकत्र. हॉटेल ट्रिपचे फोटोही व्हायरल. बडरखोल मत्स्य बंदराचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य. मच्छीमारांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार, राणेंकडून स्पष्ट. नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या निर्णय. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण, जामिनावर निर्णय राखून ठेवला. सिंधुदुर्गात कविता शिंपी प्रकरणावरून वाद पेटला. शिक्षक परिषद आक्रमक, शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचे इशारे. पनवेलमधील पाणी टंचाईवरून राजकीय वाद, पाणी प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकात जुंपली, विरोधकांचा आंदोलनाचा इशारा. लातूरात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे वीज पुरवठा खंडित, नागरिकांना काही काळ त्रास, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक. 10,000ची लाच घेताना ACBने रंगेहात पकडलं. जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 3 किलो 806 ग्रॅम गांजासह महिला ताब्यात. कारवाईत 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये चोरट्याने मंगल कार्यालयातून सोन्याची पोत पळवली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिसांकडून सुरू. चंद्रपुरात ATSच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. पाकिस्तानी गँगस्टरचा अकाउंट फॉलो केल्याप्रकरणी ATS कडून विद्यार्थ्याची चौकशी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.